मेळघाटातील टिटंबा शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आदिवासी संघटनांनी तातडीने हालचाली सुरू केल्या असून प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्यांना त्रास झाल्यानंतर सर्वांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुरुवातीला अन्नातून विष बाधेचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र टेंबली येथील सेंट्रल किचन मधून तयार झालेले तेच भोजन इतर आश्रम शाळांमध्येही पुरविण्यात आले होते आणि तेथील विद्यार्थ्यांना कोणताही त्रास झाला नसल्याची माहिती समोर आल्याने पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। तथापि अन्न व पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहे। घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। रविवारी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। त्यांनी पालकांशी संवाद साधून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले। त्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनीही धारणी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पाहणी केली। त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली, तसेच पालकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला। यानंतर मंत्री डॉक्टर उईके यांनी टिटंबा आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थी, पालक, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। या बैठकीदरम्यान प्रकल्प अधिकारी धारणी यांनी अधिक रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र मंत्री महोदयांच्या समक्ष सादर केले। तसेच टिटंबा आश्रम शाळेसाठी सेंट्रल किचन मधून येणारे भोजन तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पुढील 8 दिवसांच्या आत सर्व आदिवासी आश्रम शाळांसाठी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित संस्थेविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत मन्ना दारसिंबे, रमेश तोटे, संदीप तोटे, रामगोपाल मावस्कर तसेच इतर आदिवासी नेत्यांनी ठाम भूमिका मांडली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सेंट्रल किचन व्यवस्था तातडीने बंद करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। टिटंबा आश्रम शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुमारे 2 तास वातावरण तणावपूर्ण राहिले। विविध मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि लेखी आश्वासन दिले। त्यानंतर विद्यार्थी, पालक आणि आदिवासी नेत्यांनी आंदोलन मागे घेत मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे आभार मानले। दरम्यान या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आहार व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि आश्रम शाळांमधील देखरेख यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालानंतर दोषींवर पुढील कारवाई होणार असल्याकडे संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे। साहेब से आदिवासी विकास मंत्री महोदय से हमारा विनती है कि इसी तरह का आपका प्रेम, इसी तरह का आपका प्रशासन में पकड़, इसी तरह का आदिवासी समाज के उन्नति विकास के लिए आप इसी तरह हर महीने में या 2-3 महीने में विजिट रखें। ये आपसे आशा और उम्मीद करते हैं हम। तो उसके साथ साथ में जो शुक्ला साहब है यहाँ के प्रकल्प अधिकारी, इन्होंने भी अच्छी भूमिका निभाई इस प्रकरण में, उनका भी हम तहे दिल से धन्यवाद करते हैं। यहाँ के पीआई अवतार सिंह चौहान साहब रात भर से उनकी टीम लगे हैं, उनके भी हम शब्दों से यानी अपनी इससे उनके भी आभार व्यक्त करते हैं। और सभी जो अपना पदाधिकारी का दफ्तर का विशेष करके जो डॉक्टर टीम है उन्होंने भी अहम भूमिका निभाए अपने बच्चों को इसके लिए। और दूसरी बात, अंत में जाते जाते एक विनंती है कि जो 11 जून 2024 का जो शासन निर्णय है
जो मेनू कार्ड है वो सभी आश्रम में लगाया गया है कि आप ऐसा लगाएं। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज धारणी।